मित्रांनो, आज आपण डिस्कशन करणार आहे स्टेप बाय स्टेप सोल्युशनवर. ठीक आहे. आता मॅथ्समध्ये स्टेप बाय स्टेप सोल्युशनला किती महत्व आहे जर तुम्ही मला विचारलं तर 100% पूर्णपणे महत्व कशाला आहे तर स्टेप बाय स्टेप सोल्युशनला. ठीक आहे. कारण मॅथ्स हा असा चॅप्टर आहे किंवा मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, की यामध्ये जर तुम्ही स्टेप व्यवस्थित केले नाही तर पूर्णपणे खालचा आन्सर तुमचं चुकत जातं. ठीक आहे. जसं फिजिक्समध्ये देखील जर तुमची वरची व्हॅल्यू चुकली तर खालची व्हॅल्यू चुकते, त्या पद्धतीनं मॅथ्समध्ये जर तुमचा फॉर्म्युलाच तुम्हाला लक्षात नाही आला, जर तुमच्या स्टेपच चुकल्या तर तुम्हाला डेफिनेटली स्कोर 0 होतो. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की कोणताही क्वेश्चन असू, एकदम साध्यातला साधा 1 मार्काचा असू किंवा मोठ्यातनं मोठा 4 मार्काचा असू. 1 मार्काचा क्वेश्चन तो देखील स्टेप वाईज सोडवायचा आणि 4 मार्काचा क्वेश्चन ते देखील स्टेप वाईज सोडवायचा. मग डिटर्मिनंट आला त्याला देखील स्टेप असली पाहिजे आणि मिड पॉईंट आला तर त्याला देखील स्टेपच असली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्टेप बाय स्टेप सोल्युशन करत नाही तोपर्यंत आपल्या चुका कमी होत नाही. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोल्युशन सोडवायला सुरुवात केली तर तुमच्या डेफिनेटली चुका हा 90% तुमच्या चुका कमी होतील. त्यामुळे तुम्ही या गोष्टीवर नक्की फोकस करा की कोणतंही असेल त्याला तुम्ही स्टेप बाय स्टेप सोल्युशन मध्येच लिहा.